नमस्कार, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शरद पवारांची सर्वात मोठी राजकीय खेळी. शरद पवार गटात होणार महापक्ष प्रवेश. 2014 मध्ये भाजपने जे केलं तसं 2024 मध्ये शरद पवार करण्याच्या तयारीत. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या की नेत्यांच्या पक्षांतरांच्या चर्चांना बळ मिळतं. निवडणुकीत पक्षाला किती जागा मिळण्याची आणि सत्तेत येण्याची चिन्ह दिसतात, त्याच पक्षामध्ये नेत्यांची इन्कमिंग वाढायला सुरुवात होते. आणि 2014 मध्ये असंच इन्कमिंग भाजपमध्ये झालं होतं. आणि 2014 मध्ये हीच परिस्थिती शरद पवार गटात होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतले आणि इतर पक्षातले सुद्धा बडे नेते शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. यातले पहिले नेते आहेत ते म्हणजे समरजित घाटगे. समरजित घाटगे हे गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये नाराज होते आणि याचाच फायदा घेत शरद पवारांनी मोठा डाव टाकला आणि भाजपला मोठा धक्का दिला. तर समरजित घाटगे 3 सप्टेंबरला शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. आणि यानंतरचे मोठे नेते आहेत ते म्हणजे हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील हे इंदापूर महायुतीतील तिकिटाबाबत असलेल्या अंतर्गत वादामुळे नाराज आहेत. आणि 2 दिवसापूर्वी त्यांनी शरद पवारांची बंद दाराआड चर्चाही केली होती. आणि त्यांनी काल घेतलेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशाही घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे हर्षवर्धन पाटीलही शरद पवार गटात पक्षप्रवेश करतील याची जोरदार चर्चा आहे. आणि यानंतरचे मोठे नेते आहेत ते म्हणजे बबनराव शिंदे. बबनराव शिंदे यांनी मागच्या काही दिवसातच पुण्यात मोदी बागेत शरद पवारांची गुप्त भेट घेतली होती. त्यामुळे बबनराव शिंदे आपल्या मुलाच्या तिकिटामुळे शरद पवार गटात पक्षप्रवेश करतील असंही बोललं जात आहे. आणि त्यानंतरचं एक नाव आहे ते म्हणजे विवेक कोल्हे. अहमदनगरच्या कोपर गावातील राजकीय नेते विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली. आणि एवढंच नाही तर शरद पवारांनी स्वतः विवेक कोल्हेंना हात मारून आपल्या गाडीत बसून घेतलं. त्यामुळे विवेक कोल्हेही भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आणि विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपरगावातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक जवळ येताच हे मोठे नेते शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आणि शरद पवारांकडून ही मोठी राजकीय खेळ खेळल्याचं दिसत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, विधानसभेपूर्वी शरद पवारांनी टाकलेला हा मोठा डाव यशस्वी होईल की नाही आणि राज्यात पुन्हा महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार बनवू शकतं? ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रय्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.